केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532. संस्था 2 संस्थेचं जे अशा खराब प्रकरण समोर आलं का अशा संस्थेमध्ये मी नामी खाते उघडणे म्हणजे 57 लोकांच्या नावावर 100 असे वेगवेगळे पद्धतीने खाते उघडणे संस्थेची फसवणूक एका प्रकारे. आता अशा काही संस्थेवरती काय बंधन आले पाहिजे का अशी जे खाते उघडले जातात त्याच्यावरती काही कठोर भूमिका घेतली पाहिजे शासनाने? असं आहे, दुर्दैवानं अशी घटना नगर जिल्ह्यामध्येच घडली, पण सहकार भारतीनं या बाबतीमध्ये अत्यंत निष्पक्ष भूमिका घेतली. सहकार फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष श्री काकासाहेब कोयटे यांचं आमच्याशी कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, शत्रुत्व नाही. आमचं विचारांचं आदानप्रदान हे नेहमी चालू असतं. राजकीय विचार आम्ही या सगळ्या सहकार क्षेत्रामध्ये आणत नाही. पण जेव्हा हे प्रकरण घडलं खरातांचं आणि समता पतसंस्थेचं नाव त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन मोठ्या मोठ्या बातम्या यायला लागल्या, तेव्हा सर्वप्रथम मी स्वतः सहकार भारतीतर्फे त्यांना असं आवाहन केलं की काका, खूप बदनामी होती आहे आणि केवळ ही एका संस्थेची बदनामी नाही तर चळवळीची बदनामी आहे. तर तुम्ही तात्पुरतं या क्षेत्रामधनं ब्रेक घ्यावा, आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि दुसऱ्याला कोणाला तरी अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळावी. तुम्ही काही काळ बाजूला राहा. मला असं म्हणाले ते की मी विचार करून सांगतो. आणि मग जेव्हा सगळीकडनं काहूर उठायला सुरुवात झाली त्यावेळेला 20 दिवसांनी असाच अचानक एका रात्री जवळजवळ 12:30 वाजता मला त्यांचा फोन आला की उदयजी, तुम्ही सुचवल्याप्रमाणे मी उद्या माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि नवीन अध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा करून देतो. नैतिकतेचा आग्रह धरून त्यांना त्या पदावरनं बाजूला व्हावं असंही सुचवलं. आमची विनंती त्यांनी मान्य केली. राहता राहायला या अशा प्रकारच्या गैरव्यवहारांचं काय करायचं पुढे, तर त्याच्याकरता SIT फॉर्म झालेली आहे. त्या SITच्या अनेक भेटी या संस्थेला झालेल्या आहेत. SIT आपल्या पद्धतीनं काम करते आहे आणि बराच मोठा गैरव्यवहार यामध्ये झाल्याचं लक्षात आल्यामुळे CBIने पण त्याची एन्क्वायरी वगैरे सगळी सुरू केलेली आहे. मला अशी अपेक्षा आहे की त्या SITच्या निकालामध्ये याच्याबद्दलचा उहापोह आणि त्यांचे निष्कर्ष हे काढलेले असतील. पतसंस्था चळवळीला या निमित्तानं आम्ही एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला की पतसंस्थांनी आपलं स्वयंनियंत्रण हे जपलं पाहिजे. सरकार तुमच्यावर काय नियंत्रण आणेल का नाही, त्याची तीव्रता किती असेल, हे सगळं थोडा वेळ बाजूला ठेवा. पण पतसंस्था चालवत असताना आपल्या डिपॉझिटर्सचे पैसे आपण स्वीकारलेले आहेत आणि ते सुरक्षित ठेवण्याची, ते वेळेवर परत करण्याची ही नैतिक जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून पतसंस्थांनी आपल्या स्वतःवरती स्वयंनियंत्रण ठेवलं पाहिजे असा आग्रह आम्ही सगळ्यांना करतो आहे. आणि साहजिकच जे दोषी असतील त्यांना कुठल्याही प्रकारचं समर्थन सहकार भारती करत नाही. किंबहुना अशा संस्थांवर कारवाई केली जावी अशीच सहकार भारतीची मागणी असेल. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.